के सन्माननीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पॅन्थर नेते रिपब्लिकन नेते आदरणीय सिद्धार्थदादा कासारे या ठिकाणी ज्यांचा आज हा हृदय असा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला आहे ते आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि तिसऱ्यांदा भारत सरकारचे केंद्रीय राज्यमंत्री म्हणून ज्यांची नेमणूक झालेली आहे ते आपल्या सगळ्यांचे नेते संघर्ष नायक लोकनायक नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांच्या या सत्काराच्या समारंभानिमित्ताने उपस्थित असलेल्या आपल्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या आदरणीय श्रीमाताई आठवले या ठिकाणी आदरणीय महादेव जानकर साहेब त्याचप्रमाणे माजी मंत्री आणि रिपाईचे महासचिव आपल्या सगळ्यांचे नेते एक ज्येष्ठ विचारवंत आदरणीय अविनाशजी महातेकर साहेब महात्मा ज्योतिबा फुले महामंडळाचे माजी चेअरमन आणि आपल्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ सरोदे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय या गौतम भाऊ सोनवणे त्याच पद्धतीने युवकांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय पप्पूजी कांदे साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रीय सचिव आदरणीय सुरेशदादा बारशिंगे त्याचप्रमाणे सचिव आदरणीय दयाल बहादुरे साहेब राष्ट्रीय नेत्या आमच्या आदरणीय माजी नगरसेविका फुलाबाई सोनवणे त्याचप्रमाणे ॲडव्होकेट या ठिकाणी आदरणीय आशाताई लांडगे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या सरचिटणीस आदरणीय या ठिकाणी ॲडव्होकेट सोनवणेताई त्याच पद्धतीने या ठिकाणी मुंबईच्या अध्यक्षा आदरणीय उषाताई रामलो आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी स्वागताध्यक्षपद भूषवलेलं आहे ते या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सहकारी आदरणीय संजयजी डोळसे आणि जे या ठिकाणी सूत्रसंचालन करत आहे ते या ठिकाणी मुंबईचे सरचिटणीस आदरणीय विवेकजी पवार साहेब आणि या सगळ्या मंचावर बसलेल्या बनतेंचं मान्यवरांचं स्वागत करतो आणि रामदासजी आठवले साहेबांचा हा हृदय असा सत्कार याची डोळा याची देहा बघण्यासाठी या रिपब्लिकन पक्षाचे उपस्थित झालेले राज्याचे महाराष्ट्राचे मुंबईचे आणि वाड तालुक्याचे सगळे बाबासाहेबांच्या आणि रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे बाबासाहेबांच्या बहादूर भीमसैनिकांनो आणि भारताच्या सभ्य नागरिक बंधू आणि भगिनींनो खरं म्हणजे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो। मुंबई प्रदेशचे अध्यक्ष म्हणून सिद्धार्थदादा कासारे यांच्यावरती ही जबाबदारी आल्यानंतर मुंबई नगरीच्या वतीनं आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांचा हा हृदय असा भव्य सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। रिपब्लिकन पक्षाला या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की नवीन निशाणी सुद्धा मिळालेली आहे। देशामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या या रिपब्लिकन पक्षाच्या संकल्पनेमध्ये रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व करत असताना आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांना या देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय सन्माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा रामदासजी आठवले साहेबांना मंत्रीपद दिलं। अशा तऱ्हेचा देशाच्या इतिहासामधला हा मोठा फार मोठा योग आहे आणि म्हणून मी उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीनं आणि त्याचप्रमाणे मुंबईतील आमच्या सगळ्या साई जिल्हाध्यक्षांच्या वतीनं या ठिकाणी मोदी सरकारचे आणि आदरणीय पंतप्रधान मोदी यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। जिल्हाध्यक्ष रमेशजी गायकवाड जिल्हाध्यक्ष 2च मिनिटांमध्ये आपलं भाषण संपवायचं आहे। वेळ कमी आहे आणि